ओके, सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही वर्तमानात आहात, पण तुम्ही वर्तमानात नाही आहात. तुमचं शरीर वर्तमानात आहे, पण तुमचं मन कुठेतरी दुसरीकडेच आहे. आणि तुमच्या सगळ्या समस्यांचं मूळ कारण हेच आहे की तुम्ही वर्तमानात राहू शकत नाही आहात. वर्तमानात राहणं म्हणजे नेमकं काय? तर आत्ता चालू असलेल्या क्षणाचा पूर्ण अनुभव घेणं म्हणजे वर्तमानात राहणं. यालाच माइंडफुलनेस असं देखील म्हणलं जातं. याचं एक उदाहरण घेऊयात. समजा मी आत्ता चहा पितोय आणि चहा पित असताना काल काय घडलं ते मला आठवतंय, उद्या काय करायचं याचा मी विचार करतोय. इतकंच नाही तर या सगळ्या विचारांच्या मध्ये मी गुंततोय, कालच्या आठवणींमध्ये मी रमतोय. अशा वेळेला जरी माझी चहा पिण्याची क्रिया मी व्यवस्थित पार पाडली तरी सुद्धा मी वर्तमानामध्ये राहून ती क्रिया केली असं कन्सिडर करता येत नाही. जेव्हा माझ्या चहा पिण्याच्या क्रियेमध्ये मी पूर्णपणे मानसिकदृष्ट्या सुद्धा इन्व्हॉल्व असेन, मी पूर्णपणे अवेअर असेन, पूर्णपणे जागरूक असेन, तेव्हा मी ती क्रिया वर्तमानामध्ये राहून केली असं म्हणलं जातं. म्हणजे हे केव्हा होईल? तर चहा पित असताना मला कालची घटना आठवतीये आणि ही गोष्ट मी केवळ नोटीस केली. ओके, माझ्या मनामध्ये आत्ता कालचे विचार येत आहेत, ठीक आहे, याला म्हणतात त्या विचारांचं निरीक्षण करणं. माझ्या मनामध्ये उद्याचे विचार येत आहेत, उद्या काय करायचंय याचे विचार माझ्या मनामध्ये येत आहेत, पण त्या विचारांमध्ये न गुंतता मी फक्त ते विचार नोटीस केले की ओके, मी आत्ता चहा पितोय, पण हे करत असताना आत्ता माझ्या मनामध्ये उद्याचे विचार येत आहेत. त्याचबरोबर चहा पित असताना जर का मी आजूबाजूच्या परिस्थितीच्या बाबतीमध्ये देखील अवेअर असेन की चहा गरम आहे का, चहा गरम आहे तर तो किती गरम आहे, मग तो चहा आज जाताना मला जाणवतोय का, किंवा मी चहा पितोय त्या चहाचा वास येतोय का, चहाच्या वासावरून मला अंदाज लावता येतोय का की या चहामध्ये काय काय घातलेलं असण्याची शक्यता आहे. माझ्या हातामध्ये मी जी बशी धरलेली आहे त्या बशीचा स्पर्श कसा जाणवतोय, एका हातामध्ये मी कप धरलेला आहे, त्या कपाचं वजन किती आहे, त्या कपाचा देखील मला स्पर्श जाणवतोय का. या सगळ्याच्या बाबतीमध्ये जेव्हा मी अवेअर राहीन, जागरूक राहीन, तेव्हा चहा पिण्याची कृती, चहा पिण्याची क्रिया मी वर्तमानामध्ये राहून केली असं कन्सिडर केलं जाईल. वर्तमानात राहणं ही इतकी पॉवरफुल गोष्ट आहे की त्याच्यामुळे आपलं अख्खं आयुष्य देखील बदलू शकतं. मग आपण आध्यात्मिक मार्गावर नाही आलो तरी चालतं, आपण मेडिटेशन नाही केलं, नामस्मरण नाही केलं, कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस जरी आपण केली नाही तरी चालू शकतं. फक्त आपल्याला वर्तमानामध्ये राहणं जमणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपलं मन शांत होतं. मन शांत होतं म्हणजे काय? तर मनात आलेल्या विचारांना जेव्हा आपण एक थर्ड पार्टी म्हणून फक्त पाहतो, त्यांचं फक्त निरीक्षण करतो, आपण त्या विचारांच्या मध्ये अडकत नाही, विचारांच्या मध्ये गुंतत नाही, त्यांच्या मागे जात नाही, त्यामध्ये रमत नाही, तेव्हा आपलं ओव्हर थिंकिंग बरोबर कंट्रोलमध्ये यायला सुरुवात होते. ओव्हर थिंकिंगचा अर्थ काय होतो? तर जेव्हा आपण एकाच विषयावर मर्यादेपेक्षा जास्त वेळ विचार करत राहतो तेव्हा त्याला ओव्हर थिंकिंग असं म्हणतात. पण जेव्हा आपण आपल्या मनामध्ये आलेल्या विचारांना केवळ नोटीस करतो, आपण त्या विचारांना जज सुद्धा करत नाही की माझ्या मनामध्ये हा विचार यायला हवा की यायला नाही हवा, तेव्हा मग आपलं ओव्हर थिंक सुद्धा कंट्रोलमध्ये राहतं. त्याचबरोबर वर्तमानात राहण्याचा एक महत्त्वाचा फायदा हा देखील आहे की त्याच्यामुळे आपल्या भावना देखील कंट्रोलमध्ये राहायला लागतात. जसं आत्ता मी विचारांचं सांगितलं की मनामध्ये विचार येणार आहेत, आपल्याला फक्त विचार नोटीस करायचे, तसंच आपल्या मनामध्ये भावना देखील येणार आहेत, पण त्या भावनांना सुद्धा केवळ ऑब्झर्व करायचं आहे, त्यांचं फक्त निरीक्षण करायचं आहे. ओके, माझ्या मनामध्ये रागाची भावना आलेली आहे, किंवा ओके, माझ्या मनामध्ये दुःखाची भावना आलेली आहे, माझ्या मनामध्ये चिंतेची भावना आलेली आहे, मला फक्त ती भावना नोटीस करायची आहे, त्या भावनेमध्ये राहायचं नाही आहे. जेव्हा आपण त्या भावनेमध्ये राहतो तेव्हा मग ती भावना वाढायला लागते. भावनेला दूर सारायचं नाही आहे, ती स्वतःहून जाते जेव्हा आपण तिला फक्त नोटीस करतो. मग ती आनंदाची भावना का असेना, ही भावना चांगली, ती भावना वाईट, हा विचार पॉझिटिव्ह, तो विचार निगेटिव्ह, हे सुद्धा आपल्याला न करता आपल्याला आपल्या विचारांचं आणि भावनांचं फक्त निरीक्षण करायचं आहे, जेणेकरून ते विचार, त्या भावना जास्त वेळ राहणार पण नाहीत. यालाच भावना नियंत्रणामध्ये असणं म्हणतात आणि ओव्हरथिंक कंट्रोलमध्ये असणं म्हणजेच मन शांत असणं असं म्हणलं जातं.
त्याचबरोबर आपण वर्तमानात राहायला सुरुवात केली असता आपली कार्यक्षमता म्हणजेच प्रॉडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होते. म्हणजे काय तर कुठलीही कृती करताना कुठलीही क्रिया करताना आपण वर्तमानात असतो, म्हणजे आपण आपलं पूर्ण लक्ष देऊन ते काम करत असतो, ती क्रिया करत असतो, ती कृती करत असतो आणि त्यामुळे त्या कामामध्ये आपण आपले 100% देऊ शकतो. मग ते काम म्हणजे ऑफिसचं काम असो किंवा कॉलेजचा किंवा शाळेचा अभ्यास असो, घरकाम असो, कुठलंही काम असो, साधं वाचन का असेना, तुम्ही वाचन किंवा लेखन करताना सुद्धा जर तुम्ही 100% देत असाल, पूर्णपणे माइंडफुल असाल, वर्तमानात असाल, अगदी लक्ष देऊन तुम्ही वाचन करत असाल, तर कदाचित त्यातून तुम्हाला जे काही समजतंय ते देखील काहीतरी वेगळं असू शकतं. यालाच तुमची आकलन शक्तीसुद्धा इम्प्रूव्ह होते असं म्हणलं जातं. सो जेव्हा तुम्ही पूर्ण वर्तमानामध्ये राहून काम करत असता तेव्हा तुमची कार्यक्षमता देखील इम्प्रूव्ह होत असते. तुमचं काम करण्याची पद्धत पूर्णपणे चेंज होते आणि त्यामुळे तुमच्या कामाचा रिझल्टसुद्धा अपेक्षेनुसार येऊ शकतो, पॉझिटिव्ह येऊ शकतो. आणि त्यामुळेच असं म्हणलं तरी अतिशयोक्ती होणार नाही की वर्तमानामध्ये राहायला सुरुवात केली असता तुमची प्रगती देखील होऊ शकते, तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या इच्छा देखील पूर्ण होऊ शकतात. मग आता वर्तमानात राहण्याचे जर इतके फायदे असतील, आयुष्य बदलणारे फायदे असतील, तर मग वर्तमानात राहायचं कसं? तर वर्तमानात राहण्याचे वेगळे वेगळे मार्ग असतात. त्यापैकी काही मोजके मार्ग आत्ता इथे समजून घेऊयात. त्यापैकी सगळ्यात पहिला मार्ग तो म्हणजे श्वासाचं निरीक्षण करणं. श्वास आपला कायम चालू असतो, सो आपल्याला कायम श्वासाबरोबर राहायचं आहे. दॅट्स इट. उदाहरणार्थात जसं एखादं लहान मूल असतं, लहान मूल आपल्या आईवडिलांबरोबर बाहेर जातं, त्याला आपण कुठे गेलोय, हे कुठलं स्थळ आहे, हे कुठलं ठिकाण आहे याचं काही भान नसतं. जर का ते एकटं गेलं तर ते हरवू शकतं. पण मग अशा वेळेला त्याला सांगितलेलं असतं आईचा हात सोडायचा नाही, वडिलांचा हात सोडायचा नाही, किंवा जर का बरोबर मोठा भाऊ असेल, मोठी बहीण असेल तर सांगितलेलं असतं दादाचा हात सोडायचा नाही, ताईचा हात सोडायचा नाही. म्हणजे काय असतं तर ते फक्त एक हात धरून ठेवलेला असतो त्या लहान मुलाने आणि मग ते गाफील असतं. त्याला माहिती असतं हा हात फक्त मला धरून ठेवायचा आहे, म्हणजे मग मी हरवणार नाही. असंच आपल्याला श्वासाला धरून ठेवायचं आहे. श्वासाला धरून ठेवायचं आहे म्हणजे श्वासाच्या बरोबर राहायचं आहे, श्वासाचं निरीक्षण करत राहायचं आहे. जोपर्यंत आपण श्वासाच्या बरोबर आहोत तोपर्यंत आपण सुद्धा हरवणार नाही, म्हणजेच आपण भूतकाळात किंवा भविष्यकाळात जाणार नाही, कारण आपला श्वास सुद्धा वर्तमानातच असतो. आपल्याला या श्वासाबरोबर राहायचंय म्हणजे आपल्याला त्या श्वासाचं निरीक्षण करायचंय. श्वास येतोय, ओके, श्वास जातोय, ओके. आपण हे निरीक्षण काम चालू असताना सुद्धा करू शकतो. काम चालू आहे आणि एकीकडे आपण श्वासाचं निरीक्षण करतोय. श्वास येतोय, ओके, श्वास जातोय, ओके. श्वासाचा स्पर्श होतोय, तो कशा प्रकारे होतोय, उष्ण स्पर्श आहे की शीतल स्पर्श आहे, म्हणजेच श्वास गरम आहे की गार आहे, तो जाताना मला जाणवतोय का, तो कुठून कुठून चाललाय, या सगळ्याचं निरीक्षण आपण वर्तमानात राहण्यासाठी देखील करू शकतो. जेव्हा आपण आपलं काम चालू असताना एकीकडे आपण श्वासाचं निरीक्षण करत असतो, श्वासाच्या बरोबर असतो, तेव्हा आपण बरोबर वर्तमानामध्ये राहतो. त्यासाठी आपल्याला अजून काहीही करायची गरज नाही, आपल्याला फक्त आपल्या श्वासाचं निरीक्षण करत राहायचंय. अशा वेळेला मग आपल्या मनामध्ये कुठले तरी वेगळे विचार येऊ शकतात, पण मनामध्ये वेगळे विचार आले की जसं मी सांगितलं त्या विचारांच्या मागे जायचं नाही. मनामध्ये विचार आला की लगेच स्वतःला सांगायचं की नाही, आपण काय ठरवलंय, श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय किंवा श्वासाचं निरीक्षण करायचंय. माझ्या मनामध्ये विचार आला उद्या मला ऑफिसमध्ये मीटिंग आहे, त्या मीटिंगमध्ये असं असं, ओके, इथपर्यंत ठीक आहे, पण मग माझी मीटिंग नीट होईल ना, इमिजिएटली सांगायचं 1 मिनिट, आपल्याला श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय, श्वासाचं निरीक्षण करायचंय. श्वासाकडे बघ, श्वास येतोय, श्वास जातोय, श्वासाचं निरीक्षण कर, असं मला स्वतःला सांगायचं आहे आणि इमिजिएटली वर्तमानात आणायचं आहे. म्हणजे आईचा हात धरून बाहेर गेलेलं लहान मूल आधेमध्ये आईचा हात सोडून 2-3 पावलाकरता लांब जात असतं, नाही असं नाही, पण ते जातं 2-3 पावलं फक्त लांब जातं, काहीतरी करतं, मागे वळून बघतं, आई दिसली की परत आईच्याकडे येतं, ते जास्त लांब जात नाही. तसंच आपल्याला सुद्धा करायचं आहे, आपल्याला गरजेपुरता विचार करायचा आहे, पण श्वासापासून हरवू, भूतकाळात किंवा ते भविष्यकाळामध्ये हरवून जाऊ, एवढं लांब नाही जायचं आहे आपल्याला श्वासापासून. वर्तमानामध्ये राहण्याचा यासारखाच अजून एक मार्ग तो म्हणजे नामस्मरण करणं.
अनेक जण आपल्याकडे काम चालू असताना एकीकडे तोंडाने नामस्मरण करतात. नामस्मरण कोणाचं करतात? तर आपल्या आराध्य देवतेचं नामस्मरण केलं जातं. म्हणजे आपल्या मनात ज्या देवाबद्दल खरे खरे भाव आहेत, खरे श्रद्धेचे भाव आहेत, अशा देवाबद्दल आपण नामस्मरण करत असतो. तर काही जण काम चालू असताना एकीकडे नामस्मरण करतात. त्याचा सुद्धा फायदा वर्तमानामध्ये राहण्यासाठी होतो. नामस्मरण ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपण जर का मेडिटेशनमध्ये नामस्मरण केलं तर त्याला ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन असं म्हटलं जातं. पण तेच नामस्मरण, त्याच देवाचं सेम नामस्मरण आपण जर का काम चालू असताना एकीकडे करत असू तर त्याला माइंडफुलनेस मेडिटेशन असं म्हटलं जातं. सो आपल्याला वर्तमानामध्ये राहण्यासाठी देखील नामस्मरणाचा फायदा होऊ शकतो. आपण काम चालू असताना एकीकडे हवं तेवढ्या वेळ नामस्मरण तोंडाने करू शकतो. आणि आपल्याकडे याची उदाहरणं देखील आहेत. आपल्याकडे अनेक मोठे मोठे साधू संत आहेत ज्यांनी नामस्मरण सांगितलेलं आहे वर्तमानामध्ये राहण्यासाठी सुद्धा आणि मेडिटेशनमध्ये सुद्धा. यानंतर वर्तमानामध्ये जर राहायचं असेल तर आपल्याला एक नियम घालून घेणं गरजेचं आहे. तो नियम म्हणजे एका वेळेला एकच काम करणं, मल्टीटास्किंग अवॉइड करणं. अनेक जणांचं तर उलट असं असतं की नाही आम्हाला मल्टीटास्किंग हवं आहे. पण गाईज, जेव्हा आपण मल्टीटास्किंग करतो म्हणजेच एका वेळेला अनेक कामं करतो तेव्हा आपण वर्तमानामध्ये राहत नाही. आपण जेव्हा एका वेळेला एकच काम करू तेव्हा आपण वर्तमानामध्ये राहतो. म्हणजे एकतर तुम्ही ड्राईव्ह करा, नाही तर शेजारच्या माणसाची गप्पा मारा. अनेक जण ड्राईव्ह करताना शेजारच्या माणसाची गप्पा मारतात. ओके, करायला हरकत नाही. पण जर वर्तमानात राहायचं असेल तर आपल्याला एका वेळेला एकच काम करायचं आहे, मल्टीटास्किंग करायचं नाही. आणि जेव्हा आपण एका वेळेला ते एकच काम करू तेव्हा आपल्याला पूर्ण माइंडफुल राहायचं आहे. म्हणजे जसं मी मगाशी चहा पितानाचं उदाहरण दिलं तसं आपल्याला कुठलीही कृती करताना पूर्ण त्या कृतीचं निरीक्षण करायचं आहे. आपल्या अंतरस्थितीचं सुद्धा निरीक्षण करायचं आहे आणि बाह्य स्थितीचं सुद्धा निरीक्षण करायचं आहे ती कृती करत असताना. तेव्हा आपण वर्तमानामध्ये राहू. सो मल्टीटास्किंग अवॉइड करणं आणि एका वेळेला एकच काम करणं जर वर्तमानामध्ये राहायचं असेल तर. म्हणजे समजा मी असं ठरवलेलं आहे की मी एका दिवसामध्ये 20 मिनिटासाठी वर्तमानात राहायला सुरुवात करणार. सुरुवातीला 20 मिनिटापासून मी सुरुवात करेन. तर कुठलीही कृती करत असताना 20 मिनिटाकरता मी वर्तमानामध्ये राहणार. ते 20 मिनिटं संपले की मग मी मल्टीटास्किंग करायला हरकत नाही. पण जर मी ठरवले की मी 20 मिनिटं करणार तर मी 20 मिनिटं एका वेळेला एकच काम करणं गरजेचं आहे. आणि यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग वर्तमानात राहण्याचा तो म्हणजे सोशल मीडिया, यूट्यूब, TV, OTT या गोष्टींपासून जमेल तेवढं लांब राहा. आपण या गोष्टींमध्ये जेवढे गुंतलेले असतो, आपण या गोष्टींचा जेवढा वापर करतो तेवढं आपण वर्तमानापासून लांब राहतो. सोशल मीडियाचा तर आपल्या मानसिकतेवर, मेंटल हेल्थवर किती परिणाम होतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि वर्तमानापासून दूर राहण्यासाठी आपल्याला सोशल मीडिया भरपूर मदत करत असतं. म्हणजे आज आपण वर्तमानामध्ये राहू शकत नाही आहोत, यासाठी आपण या सोशल मीडियाचे आभार मानूयात की थँक्यू सोशल मीडिया, तू आहेस म्हणून आज मी वर्तमानामध्ये राहू शकत नाही आहे. सो जर आपल्याला वर्तमानामध्ये राहायचं असेल, वर्तमानात राहायची सवय घालून घ्यायची असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टींपासून लांब राहणं गरजेचं आहे. कारण आपण या गोष्टींमध्ये जेवढे गुंततो तेवढं आपण वर्तमानापासून लांब राहतो. आपल्याला जर का OTTवर मूव्हीज पाहिजे असतील, म्हणजे आपल्याला जर का TVवर मूव्ही पाहिजे असेल, फिल्म पाहिजे असेल तर दिवसात एखादी मूव्ही ठीक आहे. पण आपण बिंज वॉच करतो वेब सिरीज, 8-8 तास आपण एकच सिरियल बघतो. याचा अर्थ आपण 8 तासाकरता वर्तमान घालवून बसलेले असतो. आणि त्यामुळे जर आपल्याला वर्तमानात राहायचं असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टीपासून लांब राहणं गरजेचं आहे, ज्याला डिजिटल डिटॉक्स असं म्हणलं जातं. आता यामध्ये काही आध्यात्मिक दृष्टिकोन देखील आहेत. म्हणजे कसं तर एकार्ट टोल नावाचे एक स्पिरिच्युअल गुरु आहेत. त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं ज्याचं नाव होतं पॉवर ऑफ नाव. म्हणजे वर्तमानात राहण्याची शक्ती. नाव म्हणजे आत्ता, आत्ता म्हणजे वर्तमान. वर्तमानात राहण्याची ताकद किती मोठी आहे हे सांगताना ते असं सांगतात की एक काळ आपल्याकडे होता जेव्हा विज्ञानाने एवढी प्रगती नव्हती केलेली. बरोबर, आजच्यासारखे मोबाईल, TV, OTT या गोष्टी त्या काळामध्ये नव्हत्या. किंवा आपण जास्तीत जास्त काळ त्या काळामध्ये वर्तमानात राहायचो कारण आपलं मनोरंजन होईल, आपल्या लक्षाला हेरलं जाईल असं त्यावेळेला काहीच नव्हतं. अशा काळामध्ये या जगामध्ये ज्या वास्तू बनवल्या गेल्या होत्या त्या वास्तूंचं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरची वास्तू आजच्या काळामधला माणूस बनवू शकत नाही असं एकार्ट टोल सांगतात. कारण
आज आपण तेवढं वर्तमानात राहू शकत नाही. जसं आपण याच्या आधी वर्तमानात राहण्याचे फायदे पाहिले, त्यात मी हे सांगितलं होतं की वर्तमानात राहिलं असता आपली कार्यक्षमता वाढते. सो एक काळ असा होता की त्या काळातली लोक बऱ्यापैकी वर्तमानात राहायची आणि त्या काळामध्ये या जगामध्ये ज्या वास्तू बनवल्या गेलेल्या आहेत त्या वास्तू आज आपण बनवू शकतो का? आज आपण ज्या वास्तूंना जगातलं आश्चर्य वगैरे मानतो त्यामध्ये सगळ्या त्या काळातल्या वास्तू आहेत. आपण आज भारतामध्ये ताजमहालसारखी वास्तू आहे, अशी वास्तू आपण परत बांधू शकलो नाही. इवन चीनची भिंत म्हणूयात, ठीक आहे, चीनची भिंत, इतकी मोठी भिंत चीन तरी परत बांधू शकलं. आणि फक्त वास्तू नाही तर एकाच टोल असं म्हणतात की एकेकाळी या जगामध्ये ज्या प्रकारच्या कलाकृती बनवल्या जात होत्या अशा कलाकृती आज निर्माण होतात का? उदाहरणार्थात लिओनार्डो दा विंची याने मोनालिसा नावाचं जे पेंटिंग बनवलेलं होतं, असं पेंटिंग जे पूर्ण जग सगळा काळ व्यापून राहिलं, असं पेंटिंग परत या जगामध्ये कोणी बनवू शकलं? किंवा जगप्रसिद्ध नाटककार किंवा लेखक तो म्हणजे शेक्सपियर, त्याच्या लेखनासारखं लेखन परत कधी कोणी करू शकलं? मग हे का घडलं असं? तर एक्काटोल असं म्हणतात की कारण आज आपण आपली वर्तमानात राहण्याची क्षमता हरवून बसलेली आहोत. जेव्हा आपण वर्तमानामध्ये जास्तीत जास्त काळ राहतो तेव्हा आपली स्वतःची कार्यक्षमता वाढते, आपली स्वतःची प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होते आणि मग आपली ही क्रिएटिव्हिटी सुद्धा इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होते, ज्याच्या जोरावर आपण इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी एकेकाळी करून दाखवल्या होत्या ज्या आज आपण करू शकत नाही आहोत, कारण आज आपण वर्तमानापासून लांब गेलेले आहोत. तर वर्तमानात राहण्याबद्दल जे कृष्णमूर्ती यांनी देखील त्यांची मतं मांडलेली आहेत. जे कृष्णमूर्ती असं म्हणतात की वर्तमानामध्ये राहणं ही एक स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे, ही एक साधना आहे. यामागचं कारण सांगताना ते असं म्हणतात की वर्तमानामध्ये राहणं म्हणजे नेमकं काय? तर वर्तमानात राहत असताना आपण एखाद्या व्यक्तीशी इंटरॅक्ट करताना सुद्धा भूतकाळातल्या आठवणींच्या आधारे इंटरॅक्ट करता कामा नये. म्हणजे एखादी व्यक्ती माझ्याशी काही काळापूर्वी वाईट वागली असेल, असं असताना जर का ती व्यक्ती मला आज भेटली आणि आज मी ठरवलेलं आहे की आज मी पूर्ण दिवस वर्तमानात राहणार, तर असं असताना भूतकाळातली आठवण वापरून मी आज त्या व्यक्तीशी इंटरॅक्ट करता कामा नये, आज मी त्यानुसार त्या व्यक्तीला ट्रीट करता कामा नये. जर मी माझ्या भूतकाळातल्या आठवणीनुसार त्या व्यक्तीला ट्रीट करत असेल तर याला वर्तमानामध्ये तुम्ही नाहीच आहात असं म्हणलं जातं, याला वर्तमानामध्ये राहणं म्हणतच नाहीत, असं जे कृष्णमूर्ती म्हणतात. त्याचबरोबर ते असं सुद्धा म्हणतात की आपल्या ज्या काही मान्यता असतात, आपली जी बिलीफ सिस्टीम असते, त्यानुसार जर आपण एखाद्या व्यक्तीला ट्रीट करत असू तर त्याला सुद्धा वर्तमानामध्ये राहणं कन्सिडर केलं जात नाही. उदाहरणार्थात माझी जर का अशी मान्यता असेल की विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट व्हायला हवी आणि जर एखाद्या व्यक्तीची झाली नाही तर मी त्या व्यक्तीला फेल व्यक्ती म्हणून कन्सिडर करेन. समजा ही माझी मान्यता आहे, समजा मी असं मानतो की हो विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट व्हायला हवी, असं असताना मी आज ठरवलेलं आहे की आज रविवार आहे, ओके चला आज आता मी वर्तमानात राहतो, आज मी पूर्ण दिवस वर्तमानामध्ये राहणार आहे. असं असताना जर मला एखादी व्यक्ती भेटली आणि त्या व्यक्तीचं विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट नाही झालेली म्हणून मी जर त्या व्यक्तीला एक फेल व्यक्ती म्हणून ट्रीट करत असेल तर याला सुद्धा वर्तमानामध्ये आहात असं म्हणत नाही. कारण जे कृष्णमूर्ती असं म्हणतात की तुम्ही तुमची मान्यता, तुमची बिलीफ सिस्टीम सुद्धा भूतकाळामध्ये बनवलेली आहेत, भूतकाळामध्ये ती डेव्हलप झालेली आहे. असं असताना तुम्ही भूतकाळातली कुठलीही गोष्ट जर वर्तमानात वापरत असाल, मग ती बिलीफ सिस्टीम असो म्हणजेच तुमची मान्यता असो किंवा एखादी आठवण असो, भूतकाळामध्ये डेव्हलप झालेली कुठलीही गोष्ट जर का तुम्ही वर्तमानामध्ये वापरून समोरच्या व्यक्तीला त्यानुसार ट्रीट करत असाल तर याला वर्तमानामध्ये राहणं म्हणत नाहीत, कारण तुम्ही अजूनही भूतकाळातच आहात असं जे कृष्णमूर्ती सांगतात. आणि त्यामुळे ते असं म्हणतात की जेव्हा आपण भूतकाळातल्या मान्यता सोडून एखाद्या व्यक्तीला ट्रीट करतो तेव्हा सुद्धा त्या मान्यता खोडल्या जायला मदत होते. आणि म्हणून जे कृष्णमूर्ती वर्तमानामध्ये राहणं याला एक साधना म्हणतात, एक स्पिरिच्युअल प्रॅक्टिस असं कन्सिडर करतात. अशा प्रकारे आता तुम्ही सुद्धा आजपासूनच वर्तमानामध्ये राहायला सुरुवात करू शकता. म्हणजे काय तर आजपासून इमिजिएटली आजचा अख्खा दिवस मी वर्तमानामध्ये राहणार असं आपल्याला सुरुवात नाही करायची. जेव्हा आपण एकदम मोठा काळ वर्तमानामध्ये राहायचा प्रयत्न करायला लागलो तर कदाचित ते आपल्याला जमणार नाही. त्यामुळे आपल्याला आज फक्त सुरुवातीला हे ठरवायचं आहे की मी आज विशिष्ट वेळ म्हणजे दिवसातला अर्धा तास, हा अर्धा तास मी वर्तमानामध्ये राहणार.
असं तुम्हाला आज जर का ठरवता येणार असेल तर तुम्ही आजपासूनच वर्तमानामध्ये राहायला सुरुवात करू शकता. त्या अर्ध्या तासामध्ये तुम्हाला काहीही न करता नुसतं बसायचं आहे असं नाही करायचं. तर त्या अर्ध्या तासामध्ये तुम्ही जे काही काम कराल ते काम करताना तुम्हाला पूर्णपणे वर्तमानात राहायचं आहे. मग एकतर त्यासाठी तुम्ही श्वासाचं निरीक्षण करू शकता, नाही तर तुम्ही नामस्मरण करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की वर्तमानामध्ये राहणं म्हणजे मनात विचारच न येणं असं नाही आहे. मनामध्ये विचार येणार पण आपल्याला त्या विचारांच्यामध्ये गुंतायचं नाही आहे. आपल्याला त्या विचारांच्यापासून लांब ठेवायचं आहे. आपण म्हणजे ते विचार नाही होत, ते विचार येतात जातात, त्यांचं त्यांना काय करायचं ते करू दे, मी मला हवी ती कृती करत राहणार आहे. त्या विचारांच्यामध्ये आपण रमायचं नाही आहे. एवढंच आपण करायचं आहे. हे आपण आजपासूनच करायला सुरुवात करू शकतो. दिवसातला अर्धा तास तर आपण हे करूच शकतो. त्यासाठी वेगळा वेळ काढायची पण गरज नाही आहे. आपल्याला काम करता करताच एकीकडे वर्तमानात राहायचं आहे. त्याचबरोबर हे जर का आपल्याला अजून थोडंसं डीप लेवलला करायचं असेल तर दर 1 किंवा 2 तासांनी आपण स्वतःला हे विचारू शकतो की मी कुठे आहे आत्ता, मी आत्ता वर्तमानात आहे की मी भूतकाळात आहे की मी उद्याचा विचार करतोय. स्वतःला दर 1 तासाने 2 तासाने हा प्रश्न विचारायचा आहे की तू वर्तमानात आहेस का हे एकदा चेक कर. हा छोटासा प्रयोग सुद्धा आपला अवेअरनेस बदलण्यासाठी खूप मोठी मदत करू शकतो. आणि जसजसं तुमचा अवेअरनेस बदलत जाईल तसं तुम्ही आपोआप मग वर्तमानामध्ये राहायला सुरुवात कराल. तुम्हाला त्यासाठी जास्त कष्ट घ्यावे सुद्धा लागणार नाहीत, विशिष्ट वेळ ठरवावा सुद्धा लागणार नाही. फक्त आजपासून आपण जे सुरू करणार आहोत ते आपल्याला सातत्याने रोज करायचं आहे. अनेकांना मेडिटेशन करणं जमत नाही कारण मेडिटेशनसाठी वेगळा वेळ काढणं गरजेचं असतं. बरोबर, तुम्हाला तुमचं काम थांबवून एके ठिकाणी खाली बसून मेडिटेशन करणं गरजेचं असतं. त्यामुळे अनेकांना मेडिटेशन करणं जमत नाही. पण माइंडफुलनेस म्हणजेच वर्तमानामध्ये राहण्याची प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला काम थांबवायची गरज नसते, तर आपल्याला फक्त ठरवलेल्या वेळेमध्ये वर्तमानामध्ये राहण्याची गरज असते. अशा वेळेला एकच गोष्टीची काळजी घ्यायची की कोणाशीही बोलायचं नाही. त्यासाठी मग आपल्याला हे करणं गरजेचं आहे की नाही, मला दिवसभरामध्ये कुठला वेळ असा मिळू शकतो की ज्या वेळामध्ये मी माझं काम करत राहीन पण माझ्याशी कोणी बोलायला येणार नाही. तो आपल्याला वेळ फक्त हेरून ठेवणं गरजेचं आहे की ओके, हा माझ्याकडे अर्धा तास आहे आणि आता त्या अर्ध्या तासामध्ये मी पूर्णपणे वर्तमानात राहणार आहे, कारण या अर्ध्या तासामध्ये मला खात्री आहे की माझ्याशी कोणीही आजूबाजूची लोक बोलायला येणार नाही आहेत. त्यावेळेला मग आपण हा प्रयोग करून बघू शकतो. जो प्रयोग आपण सातत्याने केला असता मग आपण आपोआपच वर्तमानामध्ये राहायला सुरुवात होते. आपल्याला जास्त कष्ट पण घ्यावे लागत नाहीत. आणि एकदा का आपण वर्तमानामध्ये राहायला सुरुवात केली मग ते दिवसातला अर्धा तास का असेना, पूर्ण वेळ आपोआप वर्तमानामध्ये राहायला लागू. आपण कधी ना कधीतरी ती वेळ येईल. पण जेव्हा आपण अर्धा तास तरी वर्तमानामध्ये राहायला सुरुवात करतो तेव्हाच आपल्याला या वर्तमानात राहण्याचे सगळे फायदे मिळायला लागतात. आणि गाईज, मेडिटेशनच्या मधून आपल्याला जेवढे फायदे मिळतात तेवढे सगळे फायदे आपल्याला वर्तमानामध्ये राहून सुद्धा मिळतात. आणि त्या दृष्टीने विचार करता केवळ अर्धा तास आपण रोज जर वर्तमानामध्ये राहून आपलं काम केलं तर आपलं आयुष्य बदलण्यासाठी एवढीशी कृतीसुद्धा इनफ होऊ शकते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईप पण करा. आजकाल व्हिडिओला हाईपसुद्धा केलं जातं, सो व्हिडिओला हाईप पण करा. चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असतील तर खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सगळ्या शंकांना आम्ही रिप्लाय करण्याचा नियमित प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर जर तुम्हाला योग्य पद्धतीने मेडिटेशन कसं केलं जातं हे शिकायचं असेल, शास्त्रोक्त पद्धतीने मेडिटेशन कसं केलं जातं हे तुम्ही शिकून घेऊ इच्छित असाल तर आपला मेडिटेशनचा कोर्ससुद्धा आहे. या कोर्समध्ये आपण मेडिटेशनच्या 5 टेक्निक शिकवत असतो, ज्यामध्ये थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्हीचा समावेश असतो. म्हणजेच आम्ही या कोर्समध्ये तुमच्याकडून मेडिटेशन करवून देखील घेत असतो. हा कोर्स मी स्वतः कंडक्ट करत असतो. कोर्स लाईव्ह आहे, कोर्स इंटरॅक्टिव्ह आहे. म्हणजे या कोर्समध्ये तुम्ही माझ्याशी डिरेक्टली बोलू पण शकता, तुमच्या शंका मला डिरेक्टली विचारू देखील शकता. जर हा कोर्स तुम्ही करू इच्छित असाल आणि या कोर्सची माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे, ज्या लिंकवर या कोर्सची सर्व माहिती उपलब्ध आहे. तुम्ही ती माहिती वाचू शकता. हवं असल्यास कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता. कोर्समध्ये आपली भेट होईलच. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.